नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमधील काही महत्त्वाच्या लढती नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमधील काही रंगतदार आणि महत्त्वाच्या लढतींपैकी एक म्हणजे दिनकर पाटील यांच्या प्रभागातील निवडणूक। या निवडणुकीमध्ये दिनकर पाटील यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठा जनसमुदाय दिनकर पाटील यांच्या या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे। मतदान प्रक्रियेला अवघा काही तासांचा कालावधी शिल्लक असताना आता अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन दिनकर अण्णा पाटील आणि त्यांच्या सगळ्या उमेदवारांकडून केलं जातोय। अण्णा, तुम्हाला एक जोरदार प्रतिसाद मिळतोय, मोठी गर्दी तुम्ही आणली आहे। एकूण काय वाटतंय तुम्हाला, या निवडणुकीचा निकाल काय असेल? हा जो प्रतिसाद आहे भारतीय जनता पार्टीच्या विकासावर, गुन्हेगारी मुक्त नाशिक होण्यासाठी आणि आमचं या भागामध्ये 1992 पासून माझी पत्नी 2 वेळा, मी 4 वेळा, आमचं काम आहे सर्व जाती धर्माला आम्ही बरोबर घेऊन जातो। त्यामुळे प्रतिसाद आपण बघताय, हे स्वयंस्फूर्तीने आलेले नागरिक बंधू भगिनी आहेत। हे माझा परिवार असल्यामुळे आम्हाला 100% 29 महापालिकेत सर्वात जास्त मतांनी आम्ही 4ही उमेदवार कमळ्या बटनावर निवडून येणार आहे, हा आम्हाला ठाम विश्वास आहे। तुमची निवडणूक म्हणजे फक्त तुमच्या प्रभागाची नाही आहे, तर शहराची निवडणूक म्हणून तुमच्या निवडणुकीकडे शहर बघतंय। कारण या निवडणुकीमध्ये स्वतः दिनकर पाटील आहे। किती मताधिक्य असेल असा विश्वास वाटतो? महाराष्ट्रात सर्वात जास्त मताने आम्ही निवडून येणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे। तुम्ही आता बघताय, आज हा कामगार वर्ग आहे, तरी आज तुम्ही बघितलं हजारोच्या संख्येने 3 किलोमीटरच्या आसपास लाईन आहे। हे सर्व तुम्ही बघताय की आम्हाला मतदान जे मिळेल 15,000च्या पुढे मतदान मिळेल, आम्हाला खात्री। एक चौघांना पण 15-15 हजार मतदानाच्या पुढे मतदान मिळेल, ही आम्हाला खात्री आहे। इतके लोक बाहेर पडतील मतदान? 100%, 35,000 मतदान आहे आणि 50%च्या पुढे म्हणजे जवळजवळ 60-70% मतदान होईल। त्यामध्ये आम्हालाच होणाऱ्या मतदानात आम्ही 90% मतदान घेऊ। आपल्यासोबत अमोल पाटील देखील आहे। अमोलराव, आपण आजपर्यंत अनेक निवडणुका ह्या पडद्याच्या आडून लढला, मात्र आज स्वतः तुम्ही मैदानात आहात, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद आपण बघताय महारॅलीच्या अनुषंगाने की हा कामगार वस्ती आहे, कुठल्याही प्रकारे सुट्टी नसताना आज 10,000 लोकांच्या आसपास या महारॅलीमध्ये मतदार बंधू भगिनी आणि युवक मित्रपरिवार सहभागी झालेला आहे। खऱ्या अर्थाने ही निवडणूक आम्ही विकास कामांच्या जोरावरती लढतो आहे। गेल्या 1992 पासून दिनकर अण्णा पाटील, लत्ताकाकू पाटील यांनी ज्या या भागाचा सर्वांगीण विकास केलेला आहे आणि कोविडच्या काळामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी नागरिकांच्या सुखादुःखामध्ये राहून भाजीपाला वाटप असेल, अँटीजन टेस्ट असतील, वॅक्सिन असेल, अनेक गोष्टी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवल्या। परंतु आज भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे, महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पार्टी सत्ता आहे आणि आता सिंहस्थ कुंभमेळा पार पडतोय, त्यासाठी मोठा पॅकेज आपल्या नाशिक शहराला, जिल्ह्याला हा मिळणार आहे। म्हणून नागरिकांचा ठाम विश्वास आहे, येत्या 15 तारखेला भारती रवींद्र धिवरे, दिनकर अण्णा पाटील, संगीता बाळासाहेब घोटेकर, मी स्वतः अमोल दिनकर पाटील, आम्हाला प्रचंड बहुमतांनी नागरिक या ठिकाणी निवडून देतील, आम्हाला ठाम विश्वास आहे। आपण बघतोय दिनकर अण्णा पाटील, अमोल पाटील आणि त्यांच्याबरोबरचे इतर 2 उमेदवार आज शेवटच्या दिवशी, अर्थात प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्या दिवशी एक जोरदार शक्ती प्रदर्शन या प्रभागामध्ये करताना पाहायला मिळते। नाशिकचा हा प्रभाग क्रमांक जो 9 आहे, त्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते आता केलं जात आहे आणि ही गर्दी आपण दृश्यांमध्ये बघतोय। मोठा प्रतिसाद या रॅलीला लाभल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक महानगरपालिकेतील प्रमुख लढतींपैकी, प्रमुख निवडणुकांपैकी, ज्या प्रभागातल्या निवडणुका मानल्या जातात त्यापैकी हा नाशिक महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 9 आहे। कारण या निवडणुकीमध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपकडून दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांचे पुत्र अमोल पाटील हे देखील निवडणुकीच्या मैदानात आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।